म्हणजे हे जे दिवसभरात घडलं, राईट, 20% वर 20% खाली, त्यानंतर याचा लो तुटला आणि मग तिथून मार्केट खूप जोरात तुटलं. तर या डोजी पॅटर्नची आपण भारी भारी स्ट्रॅटेजी सुद्धा बनवणार आहेत. रामराव आणि श्यामराव हमेशा कन्फ्युजनमध्ये असतात. कसं बघूया आपण, जर मार्केट इथं पडत यायलेलं आहे खाली 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 खाली, आपण लाल कलर घेऊ, इथं पडत यायलं आहे मार्केट कंटिन्युअसली, आणि इथं जर आपल्याला इथं अशी एक कॅन्डल आली, म्हणजे काय झालं की जी किंमत आहे, समजा या स्टॉकची किंमत 100 रुपये आहे, तर हा 100वर ओपन झाला आणि 100वर ओपन झाल्यानंतर हा स्टॉक वर गेला 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 120 पर्यंत, म्हणजे 20% वाढला. राईट, अप्पर सर्किट लावलं यांनी, जर सर्किट 20%चं असतं. नंतर तो खाली पण गेला 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 खाली पण तो 20% खाली गेला, म्हणजे हा 80ला गेला, परत 80ला पण गेला, 120ला पण गेला, पण क्लोज मात्र तो इथंच येऊन बंद झाला. बरोबर, म्हणजे हे जे दिवसभरात घडलं, राईट, 20% वर 20% खाली, एवढं सगळं रामायण घडलं, पण जिथं ओपन झाला तिथंच तो क्लोज झाला. त्यालाच म्हणायचं डोजी, प्रॉफिट लोजी. आपल्या स्टॉक मार्केटच्या इतिहासात अशा अनेक प्रकरणं झालेली आहेत आणि खूप उलथापालथ झालेली आहे. सगळं उलथापालथ होऊन तिथंच येऊन प्राईस क्लोज झाली, ह्याचा अर्थ डोजी आहे. हा डोजी का बनतो, मग कशासाठी बनतो, काय बनतो? तर इथं काय होतं आहे, समजा श्यामराव हा बायर आहे आणि रामराव सेलर आहे, तर या दोघांमध्ये सारखी द्वंद्व चाललेलं असतं. आणि जेव्हा एक ट्रेंड संपतो, म्हणजे वरून खाली आलेलं आहे मार्केट किंवा खालून वर गेलेलं आहे, राईट, तर त्या ट्रेंडच्या एंडला जो इथं इनडिसिजन कॅन्डल सापडते त्याला आपण डोजी म्हणतो, आणि तो डोजी आपल्याला इथं प्रॉफिट लोजी म्हणतो. तो कसं, हे आपण एक्झाम्पल, उदाहरणार्थ हिडनबर्गचं आपण जर उदाहरण बघायला गेलं, हिडनबर्गचा रिपोर्ट यायच्या 1 महिना आधी आपण सांगितलं होतं की अदानीचे सगळ्यात जास्त पुट आपल्याकडे असतील, उठसूट बाय पुट करायचं नाही. जेव्हा तो रिपोर्ट यायच्या आधीच आपण का सांगितलं होतं, चला आपण बघूया प्रत्यक्ष. हे तुम्ही सुद्धा सांगू शकता, मी काही कुठला शास्त्रज्ञ किंवा देव नाही आहे. इथं जर बघितलं तर अदानीचा, आता हा मंथलीचा चार्ट आहे, आता हा महिना बघा, इथं ही जी कॅन्डल आलेली आहे, या कॅन्डलवर जर तुम्ही जाऊन बघितलं तर ही कॅन्डल काय बनलेली आहे मित्रो, ही आहे, याला म्हणायचं डोजी. म्हणजे इथं किंमत ओपन झाली, मार्केट ओपन झालं, परत वर गेलं, परत खाली आलं आणि पुन्हा तिथंच येऊन त्याच प्राईसच्या जवळ येऊन क्लोज झालं. म्हणजे याचा अर्थ काय आहे हे लक्षात आलं आहे? याचा अर्थच आहे की डोजी इथं काय करतोय, इनडिसिजन. हा इनडिसिजन का झाला, कारण इथं श्यामासारखी बऱ्याच लोकांनी बाय 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 केलं, राईट, आणि इथं लोक कन्फ्यूज झाले, इनडिसिजन झाला. बरोबर आहे, आणि त्यानंतर याचा लो तुटला आणि मग तिथून मार्केट खूप जोरात तुटलं. तर हे लक्षात घ्या. तर अशा टाईपचे भरपूर उदाहरणं तुम्हाला शोधायचे आहेत. किमान 10 चार्ट असे शोधा, मंथली, वीकली, डेलीमध्ये, आणि चार्ट कमांडो homework@gmail.com वर पाठवा. तर या डोजी पॅटर्नची आपण भारी भारी स्ट्रॅटेजी सुद्धा बनवणार आहेत. त्याच्या अगोदर आपल्याला हे बेसिक माहीत पाहिजे. डायरेक्ट उडी मारू नका, स्ट्रॅटेजीच्या व्हिडिओवर जाऊ नका, स्टेप बाय स्टेप आपल्याला जायचं आहे. तुम्हाला सगळे कोर्सेस इथं फ्री देतो आहे. प्लेलिस्ट पूर्ण धुंडाळायची आहे. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जर बघितलं तर एपासून झेडपर्यंत, ऑप्शनपासून फ्युचरपर्यंत, प्राईस ॲक्शनपासून इंडिकेटरपर्यंत, ऑप्शन बाईंगपासून सेलिंगपर्यंत सगळे मी कोर्स टाकलेले आहेत. ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये चेक करा. आता इथं जर आपण बघायला गेलं तर याचं पॅटर्नचं डोजीचं काय सिग्निफिकन्स आहे, तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो आहे की जगातले सगळे ट्रेडर, राईट, कॅन्डलस्टिक पॅटर्न टेक्निकल ॲनालिसिस युज्ड इन व्हेरियस ट्रेडिंग मार्केट, कुठलंही मार्केट असो, क्रिप्टोपासून फॉरेक्सपर्यंत, आहे की नाही, बँक निफ्टीपासून, इंडेक्सपासून स्टॉकपर्यंत, किंवा कुठलंही जगातलं इतर मार्केट जरी घेतलं तरी तुम्हाला कमोडिटीमध्ये सुद्धा हे सगळे डोजी पॅटर्न्स वर्क करतात. पण कुठेही मध्ये आलेले डोजी आपल्याला वापरायचे नाही आहेत, येड्यासारखं करायचं नाही आहे. आपल्याला नेमका कुठला आलेला डोजी वापरायचा आहे तो आपण येणाऱ्या स्ट्रॅटेजीमध्ये बघणारच आहोत. आणि इथं जर बघितलं तर हे का बनतात डोजी, कसे बनतात, तर कॅरेक्टराइज बाय द ओपनिंग अँड क्लोजिंग प्राइसेस being almost equal, creating a cross or plus sign on shape, राईट. तर ह्याच्यात वेगवेगळे शेप बनतात. म्हणजे याचा ओपन आणि क्लोज हा एकच असतो किंवा जवळ असतो, लक्षात ठेवा, राईट. जिथं मार्केट ओपन, म्हणजे मगाशी बघितलं आपण 100ला ओपन झालं, 100लाच क्लोज झालं, किंवा 99 आहे की नाही, त्याच्या जवळपास
क्लोज झालं. म्हणजे तो ग्रीन असो रेड असो ह्याच्याशी काही संबंध नाही. अगोदर कोणता ट्रेंड होता तो महत्त्वाचा आहे आपल्याला आणि त्याच्यानुसार आपण त्या स्ट्रॅटेज्या बनवणार आहोत. आता इथं जर बघायला गेलं नेक्स्ट तर इथं वेगवेगळे टाईपचे डोजी असतात. फॉर एक्झाम्पल व्हेरियस लाईक न्यूट्रल डोजी, लॉंग लेग्ड डोजी. लॉंग लेग्ड म्हणजेच क्लासिकल डोजी, ड्रॅगन फ्लाय डोजी किंवा ग्रेवस्टोन डोजी असे हे वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत. हे आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स स्टेप बाय स्टेप बघूया. तर आता हे वेगवेगळ्या प्रकारचे डोजी आपण बघत असताना खूप सोपं आहे. तुम्ही फक्त लक्ष द्या. इथं बघा हे वेगवेगळे 3 प्रकारचे डोजी इथं घेतलेत. हे मेनली मार्केटमध्ये आपल्याला सापडतात. पहिला जो डोजी आहे इथं मार्केट ओपन झालं, राईट. समजा ही किंमत आहे, ही 100 आहे, राईट. इथं मार्केट ओपन झालं. ओपन झाल्यानंतर तो मार्केट त्र्याकूसारखं पडलं, राईट. ट्रॅको म्हणजे काय कॉमेंटमध्ये सांगा. तर हे खूप पडलं मार्केट, की इतकं पडलं इतकं पडलं की ते 70वर आलं, राईट. 70वर आल्यानंतर ही प्राईस लोकांना खूप स्वस्त वाटली आणि लोकांनी इथं बाय करायला सुरू केलं, राईट. धडाधड श्याम्यासारखी लोक आली, पळा स्वस्त मिळालं आणि इथं सेल लागला आहे. म्हणजे हे 30% स्वस्त मिळतो आहे स्टॉक म्हणून इथं लोक आली आणि लोकांनी इथं बाय करायला सुरू केलं. बाय 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 आणि परत अगेन तो स्टॉक 100वर येऊन थांबला. तर अशा पद्धतीने म्हणजे जिथं ओपन झाला तिथंच क्लोज झाला, पण तो खाली जाऊन आला, वर जाऊन नाही आला, तो खाली जाऊन आला. आणि हे जे आहे यालाच म्हणायचं बाईंग प्रेशर. म्हणजे इथं काय आहे, जे घेणारे आहेत, राईट, म्हणजे बायर्स आहेत, त्यांची ताकद इथं जास्त आहे मित्र. आणि म्हणून हे काय झालं आहे, परत वर येऊन त्याच प्राईसला क्लोज झाला. असं कुठेही स्ट्रक्चर दिसलं, अशी कॅन्डलस्टिक दिसली ज्याला बॉडीच नाही आणि खालून लेग आहे, त्याला म्हणायचं आपल्याला ड्रॅगन फ्लाय डोजी. ड्रॅगन फ्लाय, राईट. अर्थ कळाला असेल. आता मग नेक्स्ट डोजी काय आहे, क्लासिकल डोजी किंवा लॉंग लेग्ड डोजी किंवा काही म्हणा. इथं बघा ओपन हा झाला, समजा हे 100 रुपयाचं उदाहरण घेऊ. हे 100 रुपयाला इथं ओपन झाला आहे हा स्टॉक. नंतर तो वर गेला, वर गेला, पुन्हा तिथून तो खाली आला, पूर्ण पडला. म्हणजे इथून तो 120 वर गेला आणि परत तो 80वर आला. म्हणजे परत ट्रॅकूसारखा पडला आणि मग परत पडून पुन्हा अजून तो 100वर गेला. म्हणजे दिवसभरामध्ये एवढ्या घडामोडी घेतल्या, एवढं वोलाटाईल मार्केट होतं, तरीसुद्धा शेवटी काय झालं, मार्केट आहे त्या प्राईसलाच येऊन थांबलेलं आहे. तर या टाईपच्या डोजीला क्लासिकल डोजी म्हणायचं. नेक्स्ट आपण जर बघितलं तर ग्रेवस्टोन डोजी. ग्रेवस्टोन डोजी म्हणजे काय, मार्केट इथं ओपन झालं. पहिला आपण ह्याच्यामध्ये ड्रॅगन फ्लायमध्ये काय बघितलं होतं, मार्केट ओपन झाल्यानंतर त्र्याकूसारखं पडलं, पण इथं घोड्यासारखं पळालं वर. म्हणजे इथं बघा काय झालं, मार्केट ओपन झालं, समजा हे 100 रुपये आहे आणि मार्केटमध्ये लोकांना वाटलं की ही प्राईस पुन्हा कधी मिळणार नाही, खूप स्वस्त आहे. आणि ह्या 100 रुपयापासून तो बाय 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 करत तो 130 रुपयावर गेला, बरोबर. नॉनस्टॉप 130 रुपयावर गेला आणि त्याच्यानंतर पुन्हा तो तेवढाच जेवढा वर गेला होता तेवढाच परत तो त्र्याकूसारखा खाली पडला, राईट. म्हणजे लोकांना त्यांना वाटलं की अरे बापरे, 130% पैसा आपल्याला मिळालेला आहे, आता भरपूर रिटर्न मिळालेले आहेत. आणि लगेच लोकांनी विकायला सुरू केलं आणि जिथून तो वर गेला होता तिथंच त्याला आणून सोडलं. त्याला म्हणायचं ग्रेवस्टोन डोजी. प्रत्येक मराठी माणूस सुखी समृद्ध व्हावा यासाठी मी हे फायनान्शियल नॉलेज तयार करतच राहणार, तुमच्यापर्यंत पोचवतच राहणार. तुमचं काम आहे हे प्रत्येक मराठी माणसापर्यंत शेअर केलं पाहिजे. लाईक आणि सबस्क्राईब तर तुम्ही केलं असेलच मित्र हो. आणि इथं चार्ट कमांडो हिंदी, चार्ट कमांडो मराठी आणि स्टॉक कमांडो हे चॅनल्सवर हजारो व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेले आहेत आणि कोर्सेस इथं तयार करून टाकलेले आहेत, फ्री आहेत. तुमचं काम आहे इथं जाऊन याला हे कोर्सेस कंप्लीट करून स्वतःला एक आर्थिक साक्षर करायचं आहे तुम्हाला. त्यासोबतच चार्ट कमांडो फेसबुक आणि इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करू शकता. चार्ट कमांडो टेलिग्रामवर तुम्हाला डेली अपडेट्स मिळतील. ट्रेड सेटअप कसं काय हे सगळे डिटेल्स तुम्हाला जाणून घ्यायचे तर टेलिग्राम चॅनलला आत्ताच्या आत्ता जाऊन जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि जर फीस हा इश्यू नसेल तर ॲडव्हान्स लर्निंगसुद्धा तुम्ही करू शकता chartcommando.com वर जाऊन. आणि कसलीही काहीही क्वेरी असेल, कसलाही थोडा जरी प्रश्न असेल मनात तर बिलकुल 8208247170 वर व्हॉट्सअप करायला विसरू नका. बाय बाय फॉर नाऊ.